धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टी झाली, त्यामुळे उभी पिकं पाण्याखाली गेली। गायत्री आणि सानिका वरपे यांच्या शेतातही पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेल्यानं वरपे कुटुंबीय आर्थिक संकटामध्ये सापडले। शिक्षणही पूर्ण होणार की नाही याची चिंता त्यांना सतावतीये। फक्त लढ म्हणा या खास उपक्रमामधून वरपे बहिणींची कहाणी पाहूया। धाराशिव मधल्या या दोन बहिणी, ही आहे सानिका तर ही गायत्री वरपे। दोघींचं पोलीस होण्याचं स्वप्न आहे। परांडा पोलीस अकॅडमीत दोघींनी प्रवेश घेतला, पण त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही अशी भीती त्यांना सतावती। कारण यंदा धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि मस्सा गावातल्या त्यांच्या शेतातली पिकं पाण्यात वाहून गेली। त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन दोन्ही बहिणींनी केलंय। आमचं स्वप्न आता सगळं हिवायला लागले, पाण्यात चाललाय, मग आम्ही कसं करायचं? आमचं स्वप्न लय मोठं होतं, आम्हाला पोलीस व्हायचं होतं, लय स्वप्न होतं, मग आम्ही कसं करायचं? आता सरकारकडे फक्त एवढीच मागणी आहे की आमची मदत करा। माझ्या बहिणीला मला बी 1.5 लाख रुपये आहे फी, मग ती आता सोयाबीन आमची गेली तर कशी ती पप्पा फी भरणार काय माहिती। मग आमचं आता स्वप्न पोलीस भरतीचं पूर्ण होतंय का नाही काय माहिती। शेतकऱ्याच्या लेकीला पुढच्या शिक्षणासाठी तुमच्या मदतीची गरज आहे। तुम्ही थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत देऊ शकता। गायत्री दादाराव वरपे, बँक खाते क्रमांक 800-760-80685, IFSC कोड MAHG 0004417, बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा मस्सा खंडेश्वरी धाराशिव, जीपे क्रमांक 75591090244। सानिका दादाराव वरपे, बँक खाते क्रमांक 800-534-23235, IFSC कोड MAHG 0004417, बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा मस्सा खंडेश्वरी धाराशिव, जीपे क्रमांक 75591090244। गायत्री आणि सानिकाच्या शिक्षणासाठी तुम्ही त्यांना भरघोस आर्थिक मदत करा। आर्थिक मदत देऊन त्यांना लढण्यासाठी बळ द्या। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।